हॅलो फ्रेंड, आज आपण रेल्वे ग्रुप डी बद्दल 2-3 पॉईंट बघणार आहे। पहिला पॉईंट म्हणजे रेल्वे ग्रुप डीची जी कोर्टामध्ये केस होती त्याचं काय झालं। दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे ग्रुप डीचा रिझल्ट कधी लागेल, ठीक आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो कोर्टामध्ये मॅटर जो होता तो नक्की काय होता, ठीक आहे। पहिली गोष्ट म्हणजे कोर्टामध्ये जो मॅटर होता त्याची जवळपास फायनल झालेला आहे। कोर्टाने रेल्वेला सांगितलेलं आहे की तुम्ही कधीही रिझल्ट लावू शकता, म्हणजे कोर्टाने त्यामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी किंवा इंटरफिअर करण्यासाठी एक प्रकारे नकार दिलेला आहे। त्यामुळे रेल्वेला आता अधिकार आहे की रेल्वे ग्रुप डीचा रिझल्ट कधीही डिक्लेअर करू शकते। तर ती कधी डिक्लेअर होऊ शकतो, तर तो एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा मेच्या स्टार्टिंग वीकमध्ये वगैरे रेल्वे ग्रुप डीचा रिझल्ट लागू शकतो। जी एक्झाम 10 फेब्रुवारी 2026ला संपली होती। जवळपास नोव्हेंबर 2025 पासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत ती एक्झाम सुरू होते, ठीक आहे। आता नक्की तो विषय काय होता, तर तुम्हाला हे माहीत असेल की रेल्वे ग्रुप डीमध्ये 20% जागा रिझर्व असतात, ज्यांचा रेल्वेमध्ये ITI प्लस अप्रेंटिस झालेली आहे, म्हणजे रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेली आहे जी ITI नंतरच करता येते, बरोबर। मग ती अप्रेंटिस झालेल्या मुलांसाठी 20% रिझर्व जागा असतात, ज्यामध्ये अप्रेंटिस झालेली मुलं फॉर्म भरतात। पण प्रॉब्लेम हा होता की 2022च्या अगोदर हे अप्रेंटिसचा जो रिझल्ट असायचा, ज्यामध्ये तुमची एक्झाम आणि प्रॅक्टिकल दोन्हीची मार्क काउंट होत होती। पण 2022 नंतर जे थिअरी एक्झाम होती ती कॅन्सल करून फक्त प्रॅक्टिकल मार्क द्यायची ठरलं। आणि 2022 नंतर 22च्या अगोदर ज्या मुलांना थिअरी आणि प्रॅक्टिकलची मार्क असायची त्यांना 80, 85, 75, 70, 72 अशी मार्क आहेत। आणि ज्यांनी 2022 नंतर अप्रेंटिस केलेले आहे, ज्यांना फक्त प्रॅक्टिकलची मार्क होती, जे की डायरेक्ट जिथं ते अप्रेंटिस करत होते त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांना 90, 95, 92, 99 पर्यंत 100 पैकी मार्क पडलेत। मग हा जो डिफरन्स आहे त्यामुळे रेल्वे ग्रुप डीच्या रिझल्टमध्ये 1/3 मार्क जेव्हा अप्रेंटिसची ॲड केली जातात त्यावेळी 3, 4, 5 मार्काचा डिफरन्स पडत होता अप्रेंटिसच्या मुलांमध्ये। तर त्या मुलांनी ही केस केली होती की अप्रेंटिसची मार्क कन्सिडर न करता डायरेक्ट रिझल्ट लावताना डायरेक्ट जे मार्क पडलेत तीच मार्क धरावीत। पण त्यावरती कोर्टाने आता जवळपास क्लिअर केलेलं आहे की एक प्रकारे आम्ही यात इंटरफिअर करू शकत नाही, रेल्वे त्याचा रिझल्ट कधीही लावू शकते। त्यामुळे हा मॅटर साईडला गेलेला आहे। त्यामुळे रेल्वेचा रिझल्ट कधी लागेल तुम्हाला क्लिअर झाला असेल आणि केस जवळपास बंद झालेली आहे एक प्रकारे, ठीक आहे मित्रांनो। अजून काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता। थँक्यू फ्रेंड।